हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 8वीतील भूगोलातील दुसरा धडा पृथ्वीचे अंतरंग या धड्याच्या स्वाध्यायावरील उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न 1. अचूक पर्याय समोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा. भूकवचाचे हे 2 थर आहेत, खंडीय व महासागरीय कवच. प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो? मॅग्नेशियम. पृथ्वीच्या अंतर्भागात खालीलपैकी कोणकोणती खनिज द्रव्ये आढळतात? लोह व निकेल. अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे? घनरूप. बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे? लोह. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? खंडीय कवच. कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात? प्राथमिक लहरी. प्रश्न 2. अचूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा. पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही. आन्सर बरोबर. पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. आन्सर चूक. दुरुस्त विधान. पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्यापासून बनलेला आहे. बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही. आन्सर बरोबर. खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम याचे बनले आहे. आन्सर चूक. दुरुस्त विधान. खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम याचे बनले आहे. प्रश्न क्रमांक 3. उत्तरे लिहा. भूकवचाचे 2 भाग कोणते? त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय? आन्सर. भूकवचाचे खंडीय कवच आणि महासागरीय कवच असे 2 भाग आहेत. त्यांच्या रासायनिक रचनेच्या आधारावर हे वर्गीकरण केले जाते. खंडीय कवच प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम या घटकापासून बनलेले असते. महासागरीय कवच प्रामुख्याने सिलिका व मॅग्नेशियम या घटकापासून बनलेले असते. म्हणून रासायनिक रचना व भूकवचाच्या वर्गीकरणाचा मुख्य आधार आहे. प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात? आन्सर. प्रावरणाच्या वरच्या भागाला दुर्बलावरण असे म्हणतात. या भागातील उच्च तापमानामुळे अंशतः वितळलेल्या अवस्थेत असल्याने ते मऊ व दुर्बल असतात. याच भागातून मॅग्मा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो. तसेच पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली आणि खोलवरच्या भूकंपाशीही या भागाचा संबंध असतो. म्हणून प्रावरणाच्या वरच्या भागाला दुर्बलावरण असे म्हणतात. पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे. स्पष्ट करा. आन्सर. पृथ्वीच्या बाह्य गाभ्यात वितळलेला लोह व निकेलचे सतत परिवलन होत असते. पृथ्वीच्या परिवलनामुळे आणि या द्रवरूप धातूंच्या हालचालीमुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो. या विद्युत प्रवाहामुळे पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. हे चुंबकावरण सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक विद्युतभारित ऋणांपासून पृथ्वीचे संरक्षण करते. म्हणून पृथ्वीचे चुंबकावरण हे बाह्य गाभ्यातील परिवलनाचा परिणाम आहे. प्रश्न क्रमांक 4. सुबक आकृत्या काढून नावे द्या. पृथ्वीचे अंतरंग. तर तुमच्यासाठी इथे मी पृथ्वीच्या अंतरंगांची डायग्राम प्लॉट केलेले आहे. व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त याची देखील मी आकृती इथे प्लॉट केलेली आहे. व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो. आन्सर. पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळण्याची कारणे. पृथ्वीच्या अंतरंगात भूकवच, प्रावरण आणि गाभा असे वेगवेगळे स्तर आहेत. प्रत्येक स्तराची रासायनिक रचना, घनता, तापमान आणि दाब वेगवेगळे आहेत. खोली वाढत गेल्याने तापमान, दाब आणि घनता वाढत जाते. त्यामुळे प्रत्येक स्तराचे गुणधर्म व रचना एकसारखी नसून त्यात फरक आढळतो. मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे. आन्सर. पृथ्वीची निर्मिती होत असताना वितळलेल्या अवस्थेतील पदार्थांचे घनतेनुसार विभाजन झाले. जास्त घनता असलेले लोह व निकेल यांसारखी मूलद्रव्ये पृथ्वीच्या गाभाकडे खाली गेली. कमी घनता असलेले सिलिका व ॲल्युमिनियम यांसारखी मूलद्रव्ये वर राहून भूकवचाची निर्मिती झाली. त्यामुळे पृथ्वीच्या अंतरंगात घनतेनुसार मूलद्रव्यांचे स्थान निश्चित झाले आहे. प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. आन्सर.
प्रावरणाच्या वरच्या भागाला दुर्बलावरण म्हणतात. या भागातील खडक उच्च तापमानामुळे अंशतः वितळलेल्या अवस्थेत असतात. या भागात मॅग्माचे प्रवाह आणि अंतर्गत हालचाली सतत होत असतात. या हालचालींमुळे भूकंप निर्माण होतात आणि मॅग्मावर येऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो. म्हणून प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र मानले जाते. भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखालील अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते. ॲन्सर: पृथ्वीच्या भूकवचाचे खंडीय कवच आणि महासागरीय कवच असे 2 भाग आहेत. खंडीय कवचाची जाडी साधारण 30 ते 70 किमी असते. महासागरीय कवचाची जाडी साधारण 5 ते 10 किमी असल्यामुळे ते खंडीय कवचापेक्षा खूप पातळ असते. त्यामुळे सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी भूपृष्ठापेक्षा कमी आढळते. चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. ॲन्सर: पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातील वितळलेला लोह व निकेलच्या हालचालीमुळे चुंबकावरण निर्माण होते. हे चुंबकावरण पृथ्वीभोवती संरक्षण कवच तयार करते. सूर्यापासून येणारे हानिकारक विद्युतभारित कण चुंबकावरण अडवते आणि त्याची दिशा बदलते. त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी व वातावरणाचे संरक्षण होते. म्हणून चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. तर या धड्यावरील सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.